नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे मनू भूमीला म्हणत असते, ताई तू सांगितल्याप्रमाणे मी इंटरनेटवरती इथे ॲक्वा हे नाव सर्च केलेलं आहे आणि तेव्हा इथे ॲक्वा पिरो ही आता लिंक ओपन होते। तेव्हा इकडे ही एका कंपनीचं नाव आहे। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते की रागिनी आत्यांचा ॲक्वा पिरो कंपनीजवळ काय संबंध असेल। त्याचबरोबर इथे गायकवाड सरांचा भूमीला आता फोन आलेला असतो। तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात की भूमी मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इथे रागिनी मॅडमच्या म्हणजे कॉल रेकॉर्ड्स असू दे, कॉल्स कनेक्शन्स असू दे, ज्या ज्या वेळेला इथे खून झालेला आहे, कोणी किडनॅप झालेला आहे, त्या वेळचे सगळे कॉल रेकॉर्ड्स मी आता रागिनी मॅडम यांचे काढलेले आहेत। पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला एखाद्याचा खून झाला किंवा एखाद्याला किडनॅप केलं तेव्हा रागिनी त्या लोकेशनवर नव्हती। कारण का, जे सगळे कॉल रेकॉर्ड चेक केले गेलेत, ज्या ज्या वेळेला एखाद्याचा खून झाला किंवा कुणाला किडनॅप केलं गेलं आहे त्या वेळेला रागिनी त्या ठिकाणी नव्हती। तेव्हा इथे भूमी म्हणते, पण हे सगळं कसं शक्य आहे, कारण रागिनी आत्ताच हे सगळं घडवून आणतात। तेव्हा गायकवाड सर म्हणतात, मग त्यांनी अगदी व्यवस्थित सगळं म्हणजे प्लॅन केले, त्यांनी आधीच सगळं हे प्लॅनिंग करून मग त्यांनी सगळे खून वगैरे केलेले आहेत। कारण त्यांचे जेवढे कॉल रेकॉर्ड्स आपण चेक केलेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी नव्हत्या, त्या दुसऱ्या ठिकाणी होत्या। त्यांचं मोबाईलचं लोकेशन बरोबर तिथलंच आहे, त्याच्यामुळे आता आपल्या हाती काहीही पुरावा लागलेला नाही आहे। तेव्हा भूमी म्हणते की सर, मला असं वाटतंय की त्यावेळेला रागिनी आत्याने वेगळा मोबाईल वापरला असेल, वेगळं सिम कार्ड वापरलं असेल। तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणतात, हो असं असू शकतं। तेव्हा भूमी म्हणते, सर प्लीज प्लीज तुम्ही या सगळ्याचा शोध घ्या, आपल्याला हे पुरावे मिळणं खूपच गरजेचं आहे। तेव्हा गायकवाड सर म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, मी या सगळ्याचा अगदी व्यवस्थित शोध घेण्याचा प्रयत्न करतोय। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आलेला असतो। आकाश म्हणतो भूमी, तेव्हा इथे भूमी आता घाबरते, तिला असं वाटतं की तिचं बोलणं आकाशने ऐकलं की काय, आणि मनूसुद्धा आता घाबरलेली असते। तेवढ्यातच भूमी म्हणते, काय आकाश? तेव्हा आकाश म्हणतो, अगं काल डॉक्टर नव्हते ना क्लिनिकमध्ये, तेव्हा रागिनी आत्याला मी क्लिनिकमध्ये नेलं नव्हतं, सकाळीसुद्धा जाणं झालं नाही आणि संध्याकाळीसुद्धा। तेव्हा आता मी डॉक्टरांची पुन्हा अपॉइंटमेंट घेतली आहे, मी आत्याला डॉक्टरकडे घेऊन जातो आहे। तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे। तेव्हा इथे आकाश आता भूमीला ते सांगायला आलेला असतो। तेव्हा भूमी म्हणते की मनू, आत्या आता डॉक्टरकडे जाणार आहेत, तेव्हा आपल्याकडे आता असाच चान्स आहे की आपण त्यांच्या रूममध्ये जाऊ शकतो आणि ती कॉन्फिडेन्शियल जी काही फाईल आहे ना ती आपण शोधू शकतो। तेव्हा इकडे मनू म्हणते, हो ताई ठीक आहे। तेव्हा इथे आता आकाश आणि रागिनी आता दोघेजण हॉस्पिटलला गेल्यानंतर मनू आणि भूमी दोघेजण तिच्या रूममध्ये येतात। तेव्हा मनू म्हणते, ताई तू एक काम कर, तुझा आतमध्ये, मी इथे लक्ष ठेवते कोणी येतंय का त्याच्यावरती। तेव्हा इथे मनू जाते आणि आता बेडच्या खालून त्या फाईल काढते, त्याच्यामध्ये आता वेगळ्याच फाईल असतात पण कॉन्फिडेन्शियल फाईल त्याच्यामध्ये नसते। तेव्हा मनू इथे म्हणते, काय गं ताई काय झालं? तेव्हा भूमी म्हणते, अगं मनू बघ ना, म्हणजे इथेच आत्यांनी ती कॉन्फिडेन्शियल फाईल ठेवली होती जी त्या माणसाला त्या देणार होत्या, मग आता इथे बरोबर तीच फाईल नाही आहे। तेव्हा मनू म्हणते, ताई पण आईने इथेच ठेवल्या होत्या का फाईल? तेव्हा भूमी म्हणते, हो ना इथेच ठेवल्या होत्या, म्हणून तर मी डिरेक्टली इथेच आले होते ना ती फाईल शोधायला। तेव्हा मनू म्हणते की मग आता काय करायचं? भूमी म्हणते की मनू, आत्या आता हॉस्पिटलला गेल्यात, काल रात्री त्या माणसाला त्या भेटायला जाणार होत्या पण त्यावेळेला त्यांचा प्लॅन फसला, त्यांना त्या माणसाला भेटायला जाता आलं नाही। मला असं वाटतंय की आता त्या आपल्याबरोबर फाईल हॉस्पिटलला घेऊन गेल्या असतील आणि तो माणूस आहे ना तो आत्याला हॉस्पिटललाच भेटायला येईल, घरी कुणालाही संशय यायला नको म्हणून कदाचित रागिनी आत्याने त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये बोलावलं असेल, असंच तर होऊ शकतं ना। त्याचबरोबर आकाश येतो आणि म्हणतो की ब्लड रिपोर्ट कुठे कलेक्ट करायचे आहेत। तेव्हा आता दुसऱ्या फ्लोअरवर जायला सांगतात। इथे आकाश म्हणतो, आत्या तू इथे बस, मी इथे ब्लड रिपोर्ट जे आपण केलेत ते घेऊन येतो। त्याचबरोबर इथे आता तो माणूस येतो आणि रागिनीच्या शेजारी येऊन बसतो। तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आलास तू, हे बघ तू माझा इथे इन्शुरन्स एजंट आहेस, कळलं ना तुला? आता माझा मुलगा अभिजित याचा मृत्यू झाला आहे, त्याच्यामुळे त्याच्या इन्शुरन्सचे सगळे पैसे आता मला मिळायला हवे। जे काही महत्त्वाचे तुला कागदपत्र हवेत, जे काही कॉन्फिडेन्शियल तुला कागदपत्र हवेत ते सगळे याच्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे ही फाईल घे आणि लवकरात लवकर मला टर्म इन्शुरन्स मिळालं पाहिजे याची काहीतरी तजवीज कर, असं रागिनी सांगत असते। तेव्हा भूमी आता तिथे आलेली असते। भूमी म्हणत असते की तो माणूस
कालसुद्धा रागिनी आत्यांना भेटायला आला होता, पण रागिनी आत्यांना भेटता आलं नाही म्हणून त्यांनी मेसेज केला. मेसेज बघितल्यानंतर, तो वाचल्यानंतर लगेच तो माणूस तिथून निघून गेला. मला असं वाटतंय आता तो माणूस इथे आत्यांना भेटायला आला असेल का? नक्कीच आला असेल. तेव्हा इथे भूमी आता घाईघाईने त्या माणसाला आणि आत्याला रंगेहात पकडायला आलेली असते. तेव्हा इकडे आता तो एजंट म्हणत असतो की हे बघा रागिनी मॅम, लगेचच्या लगेच इथे इन्शुरन्स क्लेम होणार नाही. कारण कसं आहे, अजून इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. इथे अभिजित सरांचा खून झाला आहे की त्यांचा इथे अपघात झाला आहे, ही गोष्टच अजून क्लिअर झालेली नाही आहे. त्याच्यामुळे तुमचा इन्शुरन्स हा लगेचच्या लगेच तुम्हाला मिळेल असं मला तरी वाटत नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, मग मी तुला कशासाठी पैसे देते? सांग ना, कशासाठी पैसे देते? अरे माझं काम करण्यासाठीच देते ना. हे बघ, लवकरात लवकर मला टर्म इन्शुरन्सचा हप्ता मिळाला पाहिजे. ते पैसे माझ्याच अकाउंटला आले पाहिजे. कळलं तुला? अभिजितच्या इन्शुरन्सचे सगळे पैसे मला मिळाले पाहिजे. आता हा क्लेम कसा पास करायचा हे तुझं तू बघ. तेव्हा इथे तो एजंट म्हणतो की हे बघा मॅम, मला लगेचच्या लगेच ही गोष्ट करता येणार नाही आहे. मला तुम्ही थोडा वेळ द्या, मी प्रयत्न नक्की करतो आहे. तेव्हा रागिनी म्हणते, पैसे कसले घेतोस रे तू? काम व्यवस्थित करता येत नाही का? हे बघ, अभिजितचा मृत्यू झाला आहे आणि अभिजितच्या इन्शुरन्सचे जे काही सगळे पैसे आहेत ना, ते मलाच मिळाले पाहिजे. फक्त माझ्या एकटीच्या अकाउंटवरती आले पाहिजे. कळलं ना तुला? आणि याबद्दल कुणाला काहीसुद्धा सांगायचं नाही. तेव्हा इथे भूमी आता दाराच्या आडून सगळं काही बघत असते. तेव्हा तो माणूस, रागिनी आत्या एकमेकांबरोबर बोलत असतात आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये, त्या एजंटच्या हातामध्ये ती फाईलसुद्धा असते, जी कॉन्फिडेन्शियल फाईल भूमी शोधायला जाते. तीच फाईल बरोबर त्या माणसाच्या हातामध्ये असते. तेव्हा भूमीला कळलेलं असतं की नक्की या फाईलमध्ये मग असेल तरी काय? कारण जेव्हा ॲक्वाचं नाव टाकलं जातं तेव्हा ॲक्वापिरो या कंपनीचं नाव येत असतं. मग आता ॲक्वा इन्शुरन्स कंपनी ही अशी काही असेल आणि त्याचा एजंट असेल हे भूमीला माहिती नसतं. त्यामुळे इथे रागिनीने आता सगळे पेपर त्याला दिलेले असतात आणि ती मात्र आता निवांत झालेली असते. ती म्हणते की एकदा का माझं काम झालं की माझा जीव मोकळा होईल. तेव्हा तो माणूस आता तिथून उठून गेलेला असतो. रागिनीला एक मेसेज येतो आणि तो मेसेज असतो यशपालचा. यशपाल असा दुसरा हप्ता मागत असतो. त्यानेसुद्धा आता इथे 20 लाखांचा हप्ता घेतलेला असतो आणि आता पुन्हा तो दुसरा हप्ता मागतोय. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता यशपालचा मेसेज वाचल्यानंतर रागिनी म्हणते की आता एवढ्या लवकर मला दुसरा हप्ता देता येणार नाही आहे आणि ती आता एक मेसेज करून फोन आता बंद करून ठेवते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता तो एजंट जात असताना भूमी त्या ठिकाणी येते. भूमी म्हणत असते की सर जरा 1 मिनिट. तेव्हा इकडे ते माणूस म्हणतात की बोला ना. तेव्हा भूमी म्हणते, सर जरा हा फॉर्म भरून देता का? तिथे आता मदत केंद्र असं लिहिलेलं असतं आणि तिथूनच ते एक फॉर्म उचलते आणि त्या माणसाकडे जाते आणि म्हणते, जरा हा मला फॉर्म भरून देता. म्हणजे बघा ना, याच्यामध्ये हे टर्म कंडिशन्स काय आहेत ते मला कळत नाही. तुम्ही प्लीज जरा मला भरून द्या. तेव्हा इकडे तो माणूस म्हणतो, हो नक्कीच देतो ना, द्या इकडे. तेव्हा इथे तो फॉर्म भरत असताना आता तो नाव विचारतो. तेव्हा ती एक वेगळंच आता नाव सांगते. ती स्वतःचं नाव सांगत नाही, भलतंच नाव सांगते आणि ती फॉर्म भरून घेत असते. तेव्हा ती म्हणते, थँक्यू सर, म्हणजे बरं झालं तुम्ही मला इथे सापडलात म्हणून तुम्ही माझी मदत तरी केलीत आणि सॉरी मी तुमचा एवढा वेळ घेतला. तेव्हा ते म्हणतात, नाही काहीच हरकत नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, सर तुम्ही काय करता? तेव्हा ते म्हणतात, मी इथे आता पॉलिसी एजंट आहे ना. तेव्हा इथे पॉलिसी एजंट असलं म्हणाल्यानंतर भूमी आता विचार करते की आत्यांचा याच्याशी काय संबंध असेल. म्हणजे आता पॉलिसी एजंट आहेत, इन्शुरन्स पॉलिसी एजंट, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. जे काही पेपर असतील ते इन्शुरन्सच्या संबंधात असतील का, असा सुद्धा ती विचार करत असते. तेव्हा इथे आता ॲक्वा इन्शुरन्स कंपनी हे नाव तिला आता मिळालेलं असतं. तेव्हा इथे त्याच्या शर्टवरचं जे नाव असतं त्याचं आणि त्याच्या इन्शुरन्स कंपनीचं नाव आता कदाचित सेमच असेल. तेव्हा इकडे फॉर्म भरत असताना आणि भूमी आणि ते दोघेजणं बोलत असताना तिथे आकाशसुद्धा येतो. तेव्हा आकाश म्हणतो, तू इथे, नशीब तो इथे भूमीचं नाव घेत नाही. तेव्हा तो माणूस आता फॉर्म भरून देतो आणि सरळ तिथून निघून जातो. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी अगं तू इथे काय करतेस? तेव्हा भूमी म्हणते, नाही रे, मी सहजच आले होते. तेव्हा आकाश म्हणतो, तुलासुद्धा जर इथे आता क्लिनिकमध्ये यायचं होतं तर तू मला सांगायचं ना, मी तुला माझ्याबरोबरच घेऊन आलो असतो. तेव्हा भूमी म्हणते, नाही आकाश, अरे मी इथूनच मार्केटमध्ये जात होते, पण बिचाऱ्या एक म्हातारी बाई मला मिळाली. तिला हा फॉर्म भरता येत नव्हता ना. ती म्हणाली की जरा माझी मदत करायला येतेस का? मला फॉर्म भरून हवा आहे.
म्हणून मी वरती आले होते तिला हा फॉर्म भरून द्यायला, मदत करायला आले होते रे, माझं काही काम वगैरे नाही आहे. बरं रागिनी आत्यांचं झालं का, म्हणजे पट्टी वगैरे चेंज करून झाली? तेव्हा आकाश म्हणतो नाही, मी तिचं ब्लड रिपोर्ट घ्यायला आलो होतो आणि आता तेच घेऊन मी चाललो आहे. तेव्हा आता पट्टी वगैरे होईल, डॉक्टरांकडे आम्ही आता जाणार आहोत, तू येतेस का आमच्याबरोबर? तेव्हा भूमी म्हणते नाही नको आकाश, अरे मी मार्केटलाच जात होते, माझं मार्केटमध्ये काम आहे, तुम्ही जा तुमचं काम करा आणि या, मी सुद्धा आता जाते. त्या आजींना हा फॉर्म द्यायचा आहे ना तो देते. तेव्हा इथे आकाश म्हणतो बरं ठीक आहे पण नीट जा. तेव्हा भूमी म्हणते हो ठीक आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता आकाश गेल्यानंतर भूमी घाबरलेली असते. भूमी म्हणते बरं झालं मी जे काही सांगितलं त्याच्यावरती आकाशने विश्वास ठेवला, नाहीतर काय झालं असतं काय माहिती. तेव्हा इथे पण रागिनी आत्यांचं नक्की चाललंय तरी काय, त्या एजंटबरोबर त्यांचं काय काम असतील, म्हणजे इन्शुरन्स कंपनीबरोबर त्यांचे काही कनेक्शन्स असतील का, याचा आता विचार भूमी करत असते. त्याचबरोबर इथे आता नक्की काय हे सगळं प्रकरण आहे हे सुद्धा शोधून काढायला हवं. आणि तो फॉर्म भरता भरता त्यांच्या हातातून ती फाईलसुद्धा खाली पडलेली असते. त्याच्याबरोबर हे कॉन्फिडेन्शियल जे काही रागिनीने लिहिलेलं असतं ते सुद्धा त्या फाईलवरती नाव असतं. आणि तेव्हा इथे भूमीचा संशय अजूनच आता तीव्र झालेला असतो. त्याचबरोबर इथे आता यशपाल आपल्या मोबाईलमधला व्हिडिओ इथे आता सर्वांना दाखवत असतो. भूमी, मनू, पौर्णिमा आणि आजी या चौघींनासुद्धा तो व्हिडिओ आता दाखवत असतो. तेव्हा इथे यशपाल म्हणत असतो की बघा बघा हा व्हिडिओ बघा, असं कोणी करतं काय, म्हणजे अशी एखादी आई क्रूर असू शकते का, आपल्या पोटच्याच पोराला कोणी मारू शकतं का. तेव्हा इथे आता सगळेजण तो व्हिडिओ बघतात, सगळेजण घाबरलेले असतात. तेव्हा तिथे प्रेक्षकांनो रागिनी आलेली असते. रागिनी म्हणत असते की काय झालं असेल, हा यशपाल या सगळ्यांना काय दाखवतोय आणि या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय. तेव्हा इथे आता सगळेजण घाबरलेले असतात. तेव्हा यशपाल म्हणतो की बघा बघा स्वतःच्या पोटच्या मुलाला कुठली आई अशी मारते का, किती निर्दयी असेल ही बाई. तेव्हा इथे रागिनी आता मनामध्ये घाबरते. तिला असं वाटतं की अभिजितला मारलेला व्हिडिओ इथे यशपालने आता सगळ्यांना दाखवलाय की काय. तेव्हा ती मनामध्ये पूर्णपणे आता घाबरलेली असते. ती म्हणत असते की हा यशपाल पण ना, म्हणजे मी त्याला म्हणाले की मी तुला आता पैसे देणार नाही म्हणून, त्याचा राग म्हणून त्याने इथे आता सगळ्यांना हा व्हिडिओ दाखवला की काय, असं रागिनीला आता वाटत असतं. रागिनी म्हणते काय काय चाललंय. तेव्हा यशपाल म्हणतो बघा ना बघा सगळेजण बघा, आलात का रागिनी मॅडम. तेव्हा इथे रागिनी आता टेन्शनमध्येच येते, कारण सगळ्याजणी आता तिच्याकडे बघायला लागतात. तेव्हा यशपाल म्हणतो बघा ना पोटच्या मुलाला इथे गळा दबून मारलं, अहो घरामध्ये छोटंसं भांडण झालं म्हणून कुठली आई आपल्या पोटच्या मुलाला असं मारते का, किती निर्दयी असेल बरं. तेव्हा इथे रागिनी आता तो व्हिडिओ बघते तर तो व्हिडिओ वेगळा असतो. तेव्हा इथे यशपाल म्हणतो बघितलात ना, अहो हा व्हिडिओ दाखवला मी त्यांना, दुसरा व्हिडिओही दाखवायला वेळ लागणार नाही. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते अरे काय करतोयस तू यशपाल, काय गरज आहे तुला हे सगळं करायची, हा व्हिडिओ का बरं तू दाखवलास त्यांना. माझी आई म्हातारी आहे, बघ ती किती घाबरली, तिचा BP वगैरे वाढला तर, आणि ह्या मुलीसुद्धा किती घाबरल्यात त्या, बघ त्यांचा चेहरा कसा घाबरा झाला आहे. कुठले व्हिडिओ दाखवायचे कुठले नाही हे कळत नाही का तुला, हे व्हिडिओ पुन्हा त्यांना दाखवू नकोस, बंद कर ते सगळं बंद कर. तेव्हा इथे आजी म्हणत असते पण काय बोलायचं काय हल्लीच्या माणसांना, इथे कुठली आई आपल्या पोटच्या मुलाला असं मारू शकते का. तेव्हा भूमी म्हणत असते आजी तुम्हाला नाही माहिती, हल्ली माणसं आहेत ना कितीही खालच्या पातीला जाऊ शकतात, त्यांना पोटचं काय आणि मानलेलं काय त्यांना काही फरक पडत नाही, असं भूमी म्हणते आणि इथे रागिनीला टोमणा देते. त्याचबरोबर रागिनी म्हणते यशपाल आत्ताच्या आत्ता हा व्हिडिओ आहे ना बंद करून टाक, पुन्हा हे व्हिडिओ आता घरामध्ये दाखवायचे नाही. बघितलं ना माझी आई आता विचार करायला लागली या गोष्टीचा. आई जाऊ दे गं, तू नको विचार करूस या गोष्टींचा, तुझा उगाच BP वाढेल. जा बरं पौर्णिमा आईला तिच्या रूममध्ये घेऊन जा आणि तिला आराम करू दे. तेव्हा इकडे आता पौर्णिमा आजीला घेऊन रूममध्ये जाते. तेव्हा रागिनी म्हणत असते आणि म्हणू मला थोडं पाणी बरं आण प्यायला. तेव्हा इकडे भूमी आता विचारात पडलेली असते की रागिनी आता एवढी का घाबरली. तेव्हा इकडे रागिनीचं आणि यशपालचं काही भांडण झालं आहे का, हे दोघेजण एकमेकांकडे रागाने बघत असतात. तेव्हा यशपाल म्हणत असतो की आता हा व्हिडिओ दाखवला आहे, दुसरा व्हिडिओ दाखवायला मला वेळ लागणार नाही. तेव्हा रागिनी समजून गेलेली असते की जर याला मी आता दुसरा हप्ता दिला नाही तर कदाचित हा आता माझाही व्हिडिओ दाखवायला मागे पुढे बघणार नाही, कारण यशपाल पैशांचा किती लालची आहे हे तिला अगदी बरोबर माहिती असतं.
त्यामुळे इथे आता आजीला पौर्णिमा तिच्या रूममध्ये घेऊन जाते. तर इथे मनू जाते रागिणीसाठी पाणी आणायला आणि भूमी मात्र तिथेच उभी असते. भूमीचं लक्ष हे रागिनी आणि यशपाल दोघांकडेही असतं. तेव्हा भूमी बघते तर रागिनी यशपालकडे रागाने बघत असते. तेव्हा भूमीला असं वाटतं या दोघांचं काही बिनसलंय का, यांचं काही भांडण वगैरे झालंय की काय, म्हणून हे दोघेजण एकमेकांबरोबर असे बोलतायत. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, यशपाल हे काय करत होतास तू, का माझ्या आईला आणि त्या मुलींना तो व्हिडिओ दाखवलास. हे बघ मी तुला आता 20 लाखाचा हप्ता दिलाय ना, अरे एवढी मोठी रक्कम उभी करायला मला वेळ नाही का लागणार. तुला पैसे देण्यासाठी मी किती मोठी रिस्क घेतले बघ. अजून मी याच्यातूनच बरी झालेली नाही आहे, तर मला तू दुसरे पैसे आता उभे करायला सांगतोयस. कुठून करणार आहे मी हे सगळं, मला थोडा वेळ तर दे ना. तेव्हा इथे आता यशपाल म्हणत असतो, तुझ्यासारखी बाई एवढा मोठा खून केला स्वतःच्या मुलाचा, पोटच्या मुलाला मारलंस, त्याचा खून केलास आणि तो पचवलास की नाही, कुणाला कळलंसुद्धा नाही की तू तुझ्या मुलाला मारलेस. असं दाखवलंस की तो वरून पडला आकाशमुळे आणि मग तो मेला, बरोबर ना, असंच दाखवलंस ना तू. पण आता मला माहिती आहे हे सगळं तू केलेलं आहेस. अगं एवढा मोठा खून पचवू शकतेस तर काहीतरी खोटं नाटं बोलून पैसे उभे करू शकतेस ना तू. तेव्हा रागिनी म्हणते, सांग ना काय करायचं आहे मी. तेव्हा इथे यशपाल म्हणतो, हे पण मीच सांगायचं आहे. आता तुझ्यासारख्या बाईला मी काय सांगणार. हे म्हणजे असं झालं की इथे सूर्याला दिव्याचा प्रकाश दाखवण्यासारखा आहे. पण ठीक आहे, आता जर तुला माझ्याकडून आयडियाज हवी असेल तर मी देतो. हे बघ आता तुमची महाजन गारमेंट्स आहे, बरोबर की नाही. मग आता फॅक्टरीमध्ये तुमचा माल तयार झाला असेल ना, तो माल आपण गायब करायचा आणि त्या फॅक्टरीला, त्या गोडाऊनला आग लावायची. आणि आग लागली म्हणून आता तुमचा इन्शुरन्स कंपनीकडून तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल, बरोबर की नाही. मग इन्शुरन्स कंपनीकडून सगळे पैसे कसे मिळतील याचा विचार करायचा. म्हणजे इन्शुरन्स कंपनीकडून पैसे मिळाले म्हणून आता आकाश खुश आणि आपण पळवलेला माल हा आपण विकायचा आणि त्याच्यातून जे काही पैसे येतील ना ते पैसे आपल्याला मिळाले म्हणून आपण खुश, बरोबर की नाही. तेव्हा इथे रागिनीला यशपालचा प्लॅन आता आवडलेला असतो, कारण रागिनीने जो प्लॅन बनवलेला असतो त्यापेक्षा हा प्लॅन कितीतरी बेस्ट असतो असं तिला वाटतं. तेव्हा यशपाल म्हणतो की ठीक आहे ना, आपण गोडाऊनमधून माल पळवायचा, तो विकायचा आणि इथे गोडाऊनला आग लावायची. एकदा का गोडाऊनला आग लागली की मग काय सांगायचं, इन्शुरन्स कंपनीकडून सगळी नुकसान भरपाई घ्यायची. इन्शुरन्सचे पैसे मिळाले की आकाशला कुणावरती संशयच येणार नाही आणि इथे माल चोरीला गेला हे सुद्धा कुणाला कळणार नाही. माल सगळा जळून खाक झाला असंच सगळ्यांना वाटेल. तेव्हा इथे रागिनी म्हणते, इथे असं वाटायचं की मीच एकटी नीच आहे, पण तू सुद्धा खूपच जास्त नीच आहेस आणि मला तू इथे खोटं ठरवलेलं आहेस, असं इकडे आता रागिनी म्हणते. त्याचबरोबर इथे भूमी आता नाव चेक करत असते तेव्हा ॲक्वा इन्शुरन्स कंपनी हे नाव आता आलेलं असतं. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते की आता माझ्याबद्दल कुणाला काही कळायला नको आहे. तेव्हा यशपाल म्हणालेला असतो की ठीक आहे. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो आता भूमी म्हणत असते की ॲक्वा इन्शुरन्स कंपनी यांच्याबरोबर आता काय बरं आत्यांचं कनेक्शन असेल, तेव्हा इन्शुरन्सचे पेपर असतील का ते, असं सुद्धा इकडे भूमी आता विचार करत असते. तर इथे रागिनीने पाठवलेली माणसं आलेली असतात इथे फॅक्टरीला आग लावण्यासाठी. तेव्हा ते लोक आता आग लावत असतात. इथे आल्या आल्या पहिल्यांदा ते वॉचमनला बेशुद्ध करतात. वॉचमन बेशुद्ध झाल्यानंतर इथे आता आग लावण्यासाठी त्यांनी काडीपेटी वगैरे, रॉकेल वगैरे सगळं काही आणलेलं असतं. त्यांनी एका लाकडाला इथे आता बोळे तयार केलेले असतात आणि त्याला आग लावून ते गोडाऊनवरती फेकण्यात आलेले असतात. ते आता पेटवतात, गोडाऊनच्या दिशेने फेकतात आणि मग आग लागल्यानंतर सगळा माळ आता जळून खाक झाला आहे असं आता आकाशला कळतं. त्यानंतर इथे आता वॉचमन शुद्धीवरती येतो. वॉचमन आकाशला फोन करून सांगतो की इथे गोडाऊनला आग लागलेली आहे. तेव्हा इथे आकाश जोरजोरात आता ओरडतो. तो इकडे भूमीला, त्याचबरोबर पौर्णिमाला, त्याचबरोबर मनू, अथर्व, आजी सगळ्यांनाच तो आवाज देतो आणि बाहेर बोलावून घेतो. तेव्हा इकडे रागिनी येते आणि म्हणते, काय रे आकाश काय झालं. तेव्हा आकाश म्हणत असतो की आत्या, भूमी, अगं आपल्या गोडाऊनला आग लागली, अगं सगळा माळ जळून खाक झाला. तेव्हा रागिनी म्हणते, काय गोडाऊनला आग लागली, अरे पण हे सगळं कसं शक्य आहे. मागच्या वेळेलाच तर यांनी मला सांगितलं की आपण सगळं इथे ऑडिट करून घेतले म्हणून फॅक्टरीचं,
तेव्हा आकाश म्हणतो, हो आत्या, अगं सगळं फायर ऑडिट करून घेतलं होतं, कशी आग लागली मला पण कळत नाही आहे. तेव्हा इथे रागिनी आता यशपालकडे बघून हसत असते, कारण तो सगळा प्लॅन रागिनीचाच असतो. रागिनीने आपल्या माणसांना तिथे बोलावलेलं असतं आणि ती म्हणते की हे बघा, तुम्हाला आता फॅक्टरीमध्ये जायचं आहे आणि गोडाऊनमध्ये जेवढा माल तयार करून ठेवला आहे ना, तेवढा माल टेम्पोमध्ये भरून तिथून आता घेऊन जायचा आहे. आणि तिथे जो वॉचमन असेल ना आधीचा, तो आपल्या ओळखीतला आहे, म्हणजे तो आपल्यामधला आहे. तो तुम्हाला गोडाऊन उघडून देईल. त्याच्यामुळे गोडाऊनमधला माल सगळा लंपास करायचा आणि त्याच्यानंतरला तो वॉचमन चेंज होईल, बरोबर की नाही. तेव्हा दुसरा वॉचमन येईल आणि मग तेव्हा तिथे येऊन तुम्हाला वॉचमनला बेशुद्ध करून त्या गोडाऊनला आग लावायची आहे आणि हे काम तुम्हाला लवकरात लवकर करायचं आहे. सगळा खेळ टायमिंगचा आहे, त्याच्यामुळे वेळेत यायचं आणि हे काम करायचं, अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे ठरल्याप्रमाणे आता गोडाऊनला आग लावलेली असते आणि इथे रागिणीचा प्लॅन सक्सेस झालेला असतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, अरे पण अचानकपणे अशी गोडाऊनला आग कशी काय लागेल? तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, आग लागली आहे की आग लावण्यात आली आहे हे काही कळलं का? म्हणजे किती नुकसान झालं आहे? तेव्हा इथे सगळा माळ जळला आहे का? आकाश म्हणतो, भूमी ते मला काही माहिती नाही आहे. तेव्हा इकडे भूमी म्हणते, मलासुद्धा कळत नाही आहे, म्हणजे इथे आग नक्की लागली आहे की आग लावण्यात आली आहे. तेव्हा आकाश म्हणतो, पण असं कुणी का करेल ना? तेव्हा भूमी म्हणते, का कुणी करणार नाही? करूही शकतं ना, मुद्दामून आग कुणीही लावू शकतं. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते की आकाश, अरे इथे सूड उगवण्यासाठी माणसं काही करू शकतात, तुला कळत नाही का? तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता रागिनी त्या एजंटला म्हणत असते की हे बघ, लवकरात लवकर क्लेम पास करायचा, सगळे पैसे मला मिळाले पाहिजे. आताच सांगते, माझ्या मुलाचा अभिजितचा खून झाला आहे, कळलं ना? त्याच्यामुळे सगळे इन्शुरन्सचे पैसे मला मिळाले पाहिजे. तेव्हा तिथे यशपाल येतो आणि आता टाळ्या वाजवतो आणि तिला म्हणत असतो, काय इन्शुरन्सचे सगळे पैसे तुला पाहिजे काय? स्वतःच्या मुलाचा खून केलास आणि त्याच्या इन्शुरन्सचे पैसेसुद्धा तुला एकटीलाच हवेत का? असं यशपाल म्हणतो. तेव्हा भूमी त्यांचं बोलणं ऐकते.